नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी आंदोलनाचा आजचा चौथा दिवस। प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून सरकारला 3 दिवसांची मुदत। कोणती जागा कुणाला मिळेल या संदर्भात वाद नाही, प्रत्येक जागेवरती विजय होणं महत्त्वाचं। महाविकास आघाडीच्या जागा वाटपा बैठकीनंतर संजय राऊतांचं विधान। शिरूर लोकसभा उमेदवारीवरनं अजित पवार गट आणि शिंदे गटात रस्सीखेच, तर शिवाजीराव आढळराव पाटील यांची आपल्या समर्थकांसोबत बैठक। मुंबईत भाजपच्या नवनियुक्त 23 निवडणूक निरीक्षकांची आज बैठक। विद्यमान खासदारांच्या कामगिरीसोबतच इतर पर्यायांचा सुद्धा विचार होणार। मावळ लोकसभेवरती भाजपकडूनही दावा, महायुतीचा उमेदवार कमळावरती उभा करा, भाजपची मागणी। शिवसेनेचे श्रीरंग बारणे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता। जालनामधनं मनोज जरांगेंना उमेदवारी देण्याबाबत कोणताच प्रस्ताव नाही। वंचित बहुजन आघाडीसह जागावाटप पार पडलंय आणि आता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या उपस्थितीत घोषणा केली जाईल, संजय राऊतांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये आम्ही लहान भावाची भूमिका घेतलीय, सगळे भाऊ एकत्र असतील अशी आमची भावना। जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। तर जागावाटपाचा फॉर्म्युला याच आठवड्यात जाहीर केला जाईल, आव्हाडांची माहिती। भाजपला पराभूत करायचंय, वंचित आम्हाला महाविकास आघाडीमध्ये हवी आहे, त्यांच्या मागण्यांवरती आम्ही चर्चा करू। प्रकाश आंबेडकर आपल्या भूमिकेपासून लांब जाणार नाहीत, जितेंद्र आव्हाड यांना विश्वास। पंतप्रधान मोदींच्या सभेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, मोदींना हॅट्रिक करण्याची गॅरंटी जनतेने दिली आहे। फिर एक बार मोदी सरकार असं वातावरण सध्या देशात आहे। नागपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांची भावना। राजकारण हे तुमचं काम नाही, गिरीश महाजनांची मनोज जरांगेंवर टीका। जरांगेंच्या डोक्यात हवा गेली आहे, मोठी गर्दी पाहून ते काहीही बोलू लागलेत। लोकांनी आता त्यांना खाली उतरवायला सुरुवात केली आहे, कारण ते मराठा आरक्षण सोडून राजकारणावरती आलेत, महाजनांचं वक्तव्य। नगर बीड रेल्वे मार्गाचं काम अंतिम टप्प्यात, मात्र तत्कालीन काँग्रेस सरकारमुळे नगर बीड रेल्वे मार्गाचं काम रखडलं। तब्बल 3 वर्ष सरकारनं निधी मिळू दिला नाही, प्रीतम मुंडेंचा आरोप। सध्या 2 तालुक्यात रेल्वे आली असल्याचा आनंद असला तरी नगरपासून परळीपर्यंत रेल्वे आल्यावरतीच आपलं स्वप्न पूर्ण होईल, प्रीतम मुंडेंची भावना। तर परळी रेल्वे मार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रित करू, मुंडेंचं आश्वासन। जरांगेंच्या भाषेचं समर्थन नाही, पण फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून राज्यात झालेल्या महिला अत्याचाराच्या घटनांची श्वेतपत्रिका सादर करावी। जरांगेंच्या SIT चौकशीबाबत बोलताना सुषमा अंधारेंची मागणी। कल्याणमध्ये आमच्यामुळे श्रीकांत शिंदेंना गुलाल लागलेला, तो गुलाल आम्ही काढून घेऊ शकतो हे दाखवून देऊ। मुक्त संवाद यात्रेदरम्यान सुषमा अंधारेंचा इशारा। मनोज जरांगेंवरती गुन्हे दाखल होतात, मग नितेश राणे आक्षेपार्ह भाषेचा वापर करतात, तेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल का होत नाही, सुषमा अंधारेंचा सवाल। नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री येत्या शनिवारी बारामतीच्या दौऱ्यावर। नमो रोजगार मेळाव्याला शरद पवार सुप्रिया सुळेंना निमंत्रण देणार का, याकडे लक्ष। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी, या संदर्भात 2 आठवड्यांनंतर निर्णयाची शक्यता। धुळे शहरामध्ये सेक्युलर परिषदेचं आयोजन, राजकीय पोळी भाजण्यासाठी अनेकांकडून धर्माचा वापर, अशा लोकांना वेळीच रोखणं गरजेचं, सेक्युलर परिषदेचे समन्वयक रणजित राजे भोसलेंचं मत। म्हाडाच्या जमिनीवरती धार्मिक स्थळं उभारली जात आहेत, सरकारनं लक्ष द्यावं, आमदार नितेश राणेंची मागणी। मुंबईतील हिंदू समाजाचा आकडा कमी करण्याचा प्रकार सुरू, राणेंचा आरोप। देशामध्ये धर्म आणि जातींमध्ये वाद होऊ लागलेत, हल्ली शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा या गोष्टी सर्रास पाहायला मिळतात आणि हा प्रश्न गंभीर बनलाय। शाळांमध्ये उत्तम शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवं, आदित्य ठाकरेंची भावना। मुंबईतील पाणी वाटपाची श्वेतपत्रिका काढावी, तसंच फसलेल्या 24 तास पाणी योजनेची चौकशी करावी, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची विधानसभेत मागणी। डीप क्लिनिंगसाठी पाण्याचा अपव्यय, तर कॉन्ट्रॅक्टर आणि टँकर चालकांचा फायदा, आदित्य ठाकरेंची सरकारवर उलट टीका। राज्यातल्या सर्व महामार्गांच्या पेट्रोल पंपावरील आणि तीर्थक्षेत्रांमधील स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या सूचना। उद्धव ठाकरे 4 मार्चला मावळ लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार, मावळ लोकसभेतील 3 विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा। मंत्री हसन मुश्रीफांनी घेतली छत्रपती उदयनराजे भोसलेंची भेट, मुश्रीफांनी फोटो ट्विट करत दिली भेटीची माहिती। नांदेडच्या भोकर तालुक्यातील 60 गावांच्या सरपंचांचा भाजपत प्रवेश, खासदार अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत सरपंच संघटनेचा भाजपत प्रवेश।
काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा शेखर, शहाना रिजवान शेख आणि रबिया इक्बाल यांचा शिवसेनेत प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार मिलिंद देवरांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी पक्षप्रवेश. नांदेड महानगरपालिकेचा प्रशासकीय कार्यकाळातील अर्थसंकल्प आज सादर होणार. अंदाजपत्रकीय विशेष प्रशासकीय सर्वसाधारण सभेचं आयोजन. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी एस चोकलिंगम यांची निवड. SM देशपांडे यांच्या जागी एस चोकलिंगम यांची नियुक्ती. मुंबई, ठाणे आणि पुणेकरांना सोसायट्यांमध्येच मतदानाची सोय. आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र असणार. शहरी भागातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निर्णय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक गरीबाला घर दिलं. पुण्याच्या भाजप मेळाव्यात ब्रिजेश पाठक यांची माहिती. काँग्रेस सरकारमध्ये गरीब होत होता आणि श्रीमंत आणखी श्रीमंत. पाठक यांची काँग्रेसवर टीका. कार्यवाहीसाठी आलेल्या निवेदनांवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खोटी स्वाक्षरी आणि शिक्के असल्याचं उघड. मुख्यमंत्री सचिवालयाकडनं मरीन लाईन्स पोलीस स्थानकात तक्रार दाखल. पुण्यामधल्या हॉटेल्स आणि पब मालकांनी घेतली पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची भेट. पब आणि हॉटेल सुरू ठेवण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी. सूचनांचं पालन करून 1:30 वाजेपर्यंत आस्थापनं सुरू ठेवण्यास परवानगी. दहशतवादी सलीम कुत्ता डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल. सलीम कुत्तासोबत झालेल्या डान्स पार्टीमध्ये ते हजर असल्याचं निष्पन्न. पिंपरी चिंचवडमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. प्रिंटिंग मशीनसह 6 जणांना अटक. 440 नोटा जप्त. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती लोणावळ्याचा घाट उतरताना खोपोली एक्झिट मार्गात काहीसा बदल. मुंबईला येण्यासाठी डाव्या बाजूनं तर खोपोलीला जाण्यासाठी उजव्या बाजूनं वळावं लागेल. ठाणे पूर्वेकडच्या साटेच्या उड्डाणपुलावरती गर्डरची उभारणी. कोपरी वाहतूक उपविभागाच्या हद्दीमध्ये काम सुरू. पुण्यामध्ये लवकरच एम्सची उभारणी. औंध जिल्हा रुग्णालयामध्ये एम्सची उभारणी होणार. यामुळे ससून रुग्णालयावरचा भार कमी होईल. पालघरच्या समुद्रातील खडकावरती आदळली कृत्रिम भित्तिका सोडणारी बोट. समुद्राला भरती आल्यानंतर ही बोट बाहेर काढली जाईल. मत्स्य विभागाची माहिती. विरारमध्ये कुंभारपाडा गावाजवळच्या डोंगराला भीषण आग. आगीमध्ये डोंगरावरच्या वनराईचं मोठं नुकसान. आगीचं कारण अस्पष्ट. नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नावानं फेसबुकचं फेक फेसबुक अकाउंट. फेसबुकवरनं अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचं समोर. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्ह्याची. भिवंडी शहरातल्या तिसरा निजामपुरा परिसरातल्या पार्क केलेल्या अनेक वाहनांना आग. अज्ञात व्यक्तीनं कचरा जाळल्यामुळे ही आग पसरल्याची माहिती. अग्निशमन दलाकडनं आगीवरती नियंत्रण. 8 लाख रुपयांच्या चोरीचा इंदापूर पोलिसांकडनं उलगडा. 24 तासांच्या आत केली अल्पवयीन आरोपीला अटक. आरोपीकडनं 13 तोळे सोन्यासह रोख रक्कम हस्तगत. जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर सोडवण्यासाठी दंड भरूनही 20,000च्या लाचेची मागणी. या प्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या चालकासह खासगी पंटर एसीबीच्या ताब्यात. वर्ध्याच्या आर्वीमध्ये बॉम्ब सदृश वस्तू आढळल्यामुळे खळबळ. घराच्या लोखंडी गेटवरती बॉम्ब सदृश वस्तू. या वस्तूसोबत पत्रातनं धमकीचाही संदेश. बीडमध्ये कपड्याच्या दुकानात कपडे चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक. संबंधित आरोपीकडनं 4.5 लाख रुपयांचे कपडे जप्त. अहमदनगरच्या शेवगावमध्ये तलवारीचा धाक दाखवत 10 लाख रुपये लंपास करणाऱ्यांना पोलिसांकडनं अटक. बडोदा बँकेच्या काही अंतरावरती ही घटना घडली होती. आरोपींकडनं 9 लाखांची रक्कम जप्त. उत्तन सागरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये म्यानमारच्या 8 नागरिकांना अटक. त्यांच्याकडे भारतात वास्तव्याची कागदपत्रेही नाहीत. गुजरातच्या पोरबंदर समुद्रात 3,300 किलो ड्रगचा साठा सापडल्यामुळे पोलीस ॲक्शन मोडवर. पुण्याच्या कुरकुमजवळ बनलेल्या ड्रग्जची लंडनमध्ये तस्करी. 280 कोटींचं 140 किलो ड्रग्ज फूड कुरिअरमधनं रवाना. गुजरातजवळ पोरबंदरच्या समुद्रातनं 3,300 किलो ड्रग्जचा साठा जप्त. एनसीबी, नेव्ही आणि गुजरात पोलिसांची हिंद महासागरात मोठी कारवाई. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती भरधाव टँकरची 3 वाहनांना धडक. अपघातामध्ये पोलीस व्हॅनमधील 2 पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी. वसई विरारच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी काँग्रेसचं आंदोलन. वसईतील 69 गावांच्या पिण्याच्या पाण्याची योजना आणि अन्य मागण्यांसाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं उपोषण. ठाकरे गटाचं निलेश राणेंच्या विरोधात बँड बाजा आंदोलन.
पुण्यातल्या डेक्कन भागातील व्यावसायिक मालमत्ता कर न भरल्यामुळे पालिकेकडनं राणेंची मालमत्ता सील. महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज, काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता. परभणीच्या जिंतूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, सावंगी भांबळे गावच्या परिसरात अनेक झाडं पडली तर काढणीला आलेल्या ज्वारीचंही मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये जुलै महिन्यासारखा पाऊस, पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. बुलढाणा नाशिक पाठोपाठ संभाजीनगरमध्येही पाऊस. नाशिकच्या मनमाडमध्ये वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस, खळ्यावरती साठवून ठेवलेला मका भिजल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेतातील गहू, हरभरा, ज्वारी याच्यासह फळं आणि भाजीपाल्याला मोठा फटका. आळंदी आणि आसपासच्या परिसरात अवकाळी पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. ग्रामीण भागात रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू, बाजारामध्ये ज्वारी दाखल होण्यास सुरुवात, ज्वारीला 38 रुपयांपासून 2,500पर्यंतचा दर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.